बघा सकाळ सकाळ मित्र मी चाललोय आता. रात्रीचा एवढा प्रचंड पाऊस आहे, थोडासा आता कमी पडलाय. 2 मिनिटं जाईल. हे बघा ही शेतकऱ्यांची परिस्थिती, ती जुन्यात आली. हे बघा जवळ जाण्याची तर ताकद नाहीच आहे, एवढं प्रचंड पाणी. हो का बाबा बाबा. पाऊस नव्हता तेव्हा आणि पडला, त्यांनी अशी परिस्थिती करून टाकली. ओढे नाले एक करून टाकले, काही ठेवलं नाही. त्याच्यात काय शेती पिकवणार आहे, काय शिवाराची. बघा काय होणार आहे असं. प्रचंड एका डोंगराचं एवढं जर पाणी असेल, सगळं एकत्र केल्यानंतर किती पाणी होईल झालं असं. तर समोरून प्रत्येक खासार ताल फुटलेली. सारी हिंदी येते. प्रचंड पाणी. पूर्ण असा शिवार पाण्याखाली आहे. सगळं पाणी पाणी झाले. आत्ताच थोडीशी उसराप घेतली, डोंगराचं पाणी आले. ते किती वर्षातून हा पाऊस मी एवढा पाणी बघतोय एका एका वाड्यात. बघा अख्ख्या ह्या डोंगराचं पाणी असं पावसाने खाली आलं एका जागेवर जमून. हो ह्याच्यात भूमिहीन केला होता आम्ही शेती. पूर्ण अशी वाहून गेली, इकडं पाणी उलटले. अरे बापरे, अशी अवस्था आहे. हो का हे पाणी. भीती वाटती, पुढं जायला नको वाटते. हो का
मंदिराच्या बाजूचं पाणी. जवळ जायला भीती वाटते, थोडं प्रचंड पाणी अंधारला आहे. पिकांची कशी वाहून गेले, हा भुईमूग सगळा वाहून गेला. हे बघा आयुष्यभराची परिस्थिती, सगळा पाण्यामय शिवार झालेला आहे. धक्काच बसला मला हे सगळं पाणी बघून. वरती लोकांची खासर फुटले, ते पाणी नुसतं गढूळ, त्याच्यात खाली झाडी रोपं पेरलेली होती. हे पाणी बापरे. काय परिस्थिती आहे रे बाबा बाबा. पाण्याचा वेग बघा, कसलं पाणी प्रचंड आलंय. इथं फुटलंय. पाणी एका ओळचं पाणी आहे, एकाच डोंगराचं एकाच ओळचं पाणी एवढं आहे. आणि हे जर आणि ह्या सगळ्या डोंगरांचे एकत्र झाले होते केवढं पाणी असेल हे बघा. कसलं प्रचंड पाणी, एका डोंगराचं पाणी आहे फक्त या ओळचं. अशी परिस्थिती, पूर्ण हे भान पूर्ण हरलेले आहेत असे. हे डोंगराचं पाणी सगळं खाली गोळा होऊन आलं पावसाचं. चालतंय ना. बघा इथे 4 मोरे आहेत, 4 मोऱ्यांनी पाणी मावाना तुला बरोबर पाणी चाललंय. पाणी
फुटलंय पर 2 ठिकाणी फुटलंय. बघा तळ पाणी मंदिराच्या समोर. तेवढं पाणी एका ओळाचं पाणी आहे. सगळं पाणी फुटून सत्यानाश झालाय. हा ही एवढी भयानक परिस्थिती होईल असं वाटलं नव्हतं ना. त्याच्यात हे झालं, ती दाढी तर वरच्या कुठल्याच राहिल्या नाहीत. गामाची यांची वरची ताल फुटली तर ते सगळं खाली बघ ना, तेच पाणी लाले. हा आणि वरची मग ही ताल तुम्ही 1 वर्षी केली होती ती, आणि त्याच्यानंतर हे एका वेळच एवढं जर पाणी आहे तर सगळीकडची परिस्थिती काय असेल. हे का केवढं मोठं हे फुटलंय. हा हे बी ते जागजागी प्रत्येक खासारा आलेलं आहे. प्रत्येक एकाही खासराचा बांध असा हे असं नाही. खाली गाव आहे आमचे हे. गाड्या मशीन दिदे एवढा पाऊस पडतोय आणि तू पाण्याला आलीस. हा इकडं बघ. नाही नाही पाणी आहे करते का, पाण्याला आली का. होय तू बघितलं होतं का कधी एवढं पाणी. हे बघ ह्या बाजूनी तो डवरं पण भरल्यात, बाहेरची पाठाण सुटली. तेव्हा ते पडलंय सगळं. हो इथं गाव हे खाली आमची मशानभूमी गावची, गावचा वाडा पाहिलं मी ते. वर एका डोंगराचं पाणी जर एवढं येते, सगळीकडचं पाणी किती असेल, काय भयान परिस्थिती असेल आता. हो का मित्र, हो काय परिस्थिती अख्खारलंय. ह्या काही शाळा ती असं डोंगराला लागून आमची गाव आहेत, एकदम डोंगराच्या चिटकून गाव आहे ती. ते बघा लोकांच्या सकाळी उठल्या कोणाच्या घरात नाही उभं राहायला जागा नाही. एवढं कौलारू पत्र्याची घरं सुद्धा गाळायला लागली. हे बघा हे सागवान तोडून असं व्यापारी घेऊन जातात विक्रीला. हे बघा हे खाली गाव, हे बघा हे पाणी चंड असं. आता दुपारी मी गाय घेऊन गेल्यानंतर बघतो वरती डोंगरात नाही अजून जायचे मला कार्याला.
काय परिस्थिती इथं तर मला एक आश्चर्य वाटते की एका वळाला जर एवढं पाणी असेल, एकाच वळाचं पाणी एकाच डोंगराचं, दोन्ही डोंगराच्या मधून, तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल सगळं एकत्र झाल्यानंतर. हो का, ही शाळा आहे. ते शाळेच्या बाजूलाच आमचं बी घरी वरच्या बाजूला इकडे दिसतंय, झाडातून दिसाना की. बघू रानात गेल्यानंतर परत तुम्हाला असं वर डोंगरात गेल्यानंतर हे बघा सकाळच्या पारी वरती डोंगराचा हे दिसतोय, अख्खा डोंगर भाग आहे आमचा. हे मंदिर आहे आणि हे खाली मुली सुद्धा व्हिडिओ काढतात. खाली पाणी ह्याच्यावर आले.